थिलोरी गावातील कपाशी आणि सोयाबीन पिकं पाण्याखाली गेली आहेत। शेतजमीन खरडून गेली आहे, नुकसान झालंय। शेतकऱ्यांना आता हेक्टरी प्रति 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते आणि जर तुम्हाला प्रति हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देता येत नसेल तर आमदार आणि खासदारांना गावातही फिरू देणार नाही असा इशारा लोकप्रतिनिधींनी घेतलेला आहे। त्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमल घटारे यांनी। पाहूया। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात काल रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे बघितलं तर अक्षरशः जे शेती आहे त्या शेती खरडून गेलेल्या। सध्या मी या शेत शिवारामध्ये आहे थिलोरी आणि या शेत शिवारात बघितलं तर हे कपाशीचं पीक आहे। कपाशीचं पीक संपूर्णपणे खरडून गेलेलं आहे आणि ह्या शेताला सध्या जे आहे ते नाल्याचं स्वरूप आलेलं आहे। कोणत्याच प्रकारची जी माती आहे ते शेतात आली नाही आणि जे कपाशी आहे ते पूर्णपणे उघडी पडले। त्यामुळे लाखो रुपये खर्च करून जे शेतकरी आपल्या पिकांवर खर्च केले ते मात्र ते आता संपूर्ण वाया गेलेले आहेत आणि यामधून उत्पन्न किती निघणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी आता गोळा झालेले आहे। दादा काय सांगाल, तुमचं किती एकर शेत होतं आणि काय नुकसान झालं? हे आमचं 8 एकर शेत आहे। ह्या 8 एकरामध्ये पूर्ण पाणी होतं। काल तर असं ते पूर्ण पराठी काही दिशेच नाही एकदम पूर्ण हे। आता मी सांगतो मला एवढं नुकसान झाल्यावर आम्हाला नुकसान भरपाई समजा आली तर किती आली? 1600 रुपये एकर, 1700 रुपये एकर। ह्या काय हे नुकसान भरपाई आहे का? हे बल काही देऊन नाही आले। इथं कोणी खासदार साहेब आमदार साहेब इथं कोणी आलं नाही। आमच्या इथं पाहणी करायला कोणीच नाही आलं, शासकीय अधिकारी कोणी नाही आलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।